नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। शारदीय नवरात्री सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण अनेक उपाय सेवा करत असतो। या नवरात्रीमध्ये देवीचं शक्तितत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि त्यामुळे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असतं। तर नवरात्रीमध्ये सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजेच तसेच नवरात्रीतील प्राण म्हणजेच दुर्गाष्टमी, जिलाच आपण महाअष्टमी असं देखील म्हणत असतो। तर अतिशय महत्त्वाचा हा दिवस मानला जातो। प्रत्येक महिन्याला अशी तर दुर्गाष्टमी येते, पण शारदीय नवरात्रीमधील जी दुर्गाष्टमी येते त्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं। तर यालाच आपण महाअष्टमी असे म्हणतो। तर यावर्षी दुर्गाष्टमी ही 30 सप्टेंबर 2025ला वार सोमवार तर या दिवशी आलेले आहे आणि या दुर्गाष्टमीच्या निमित्ताने आपल्याला आई भगवतीला काही नैवेद्य हे अर्पण करायचे आहे। ज्यांना या नवरात्रीच्या कालावधीमध्ये काहीच करणं शक्य झालं नाही, मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल, तर यामुळे काही करणं शक्य झालं नाही, तर त्यांनी महाअष्टमीला या काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे। आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवसाचा नक्कीच फायदा करून घ्यायचा आहे। महानवमी, अष्टमी, सप्तमी तर या तिथीला जितकं शक्य होईल तितक्या आपल्याला सेवा करून घ्यायच्या आहेत। तर या महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला कोणते नैवेद्य आपल्या कुलदेवीला अर्पण करायचे आहे, ज्यामुळे आपल्याला संपूर्ण नवरात्रीचं फळ मिळेल, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, दुर्गाष्टमी ही नवरात्रीतील, शारदीय नवरात्रीतील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या नवरात्रीमध्ये आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक माळेला आपण देवीला माळ आणि नैवेद्य अर्पण करत असतो। पण नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमीला या दोन नैवेद्यांचा खूप महत्त्व आहे आणि तो प्रत्येकानेच अर्पण करावा। तर तुम्ही फक्त घटस्थापना केली असेल किंवा नसेल केली किंवा अखंड दिवा लावला असेल किंवा तो देखील लावला नसेल, तुम्ही काहीच सेवा केली नसेल, तरीही तुम्ही तुमच्या घरामध्ये जर कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तरीही तुम्ही त्यासमोर तुम्हाला हे नैवेद्य अर्पण करायचे आहे। तर पहिला नैवेद्य आहे तो म्हणजेच तांबूल। तर तांबूलाचा नैवेद्य आपल्याला आई भगवतीला दाखवायचा आहे। हा दुर्गाष्टमीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच तांबूल हा आपल्याला दिवसभरामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी केव्हाही तुम्ही अर्पण करू शकता। तर ठेवल्यानंतर आपल्याला थोडा वेळ, अर्धा किंवा 1 तास तो देवीच्या समोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो उचलून तुम्ही स्वतःही ग्रहण करू शकता किंवा घरातल्यांना तुम्ही ग्रहण करायला देऊ शकता। त्यानंतर देवीला खीर अर्पण करू शकता। तर तुम्हाला जमेल तर मखाण्याची खीर तुम्ही आई भगवतीला अर्पण करू शकता किंवा तांदळाची बनवली तरीही चालेल। मखाणे हे देवीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून मखाण्याची खीर तुम्ही अर्पण करू शकता आणि खीर देखील तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील अर्पण करू शकता। तर ती देखील आपल्याला थोडा वेळ देवीसमोर ठेवून ती घरातल्यांना प्रसाद म्हणून तुम्ही देऊ शकता। तर दुर्गाष्टमीला या 2 नैवेद्यांना अतिशय महत्त्व आहे, तर ते आवर्जून तुम्ही आई भगवतीला, आपल्या कुलदेवीला अर्पण करा। या 2 नैवेद्यांशिवाय दुर्गाष्टमी ही पूर्ण होत नाही। तर या 7 दिवसामध्ये आई भगवतीची तुम्ही कितीही सेवा केली असेल तरीही दुर्गाष्टमीला या गोष्टी आवर्जून तुम्ही करा, तर खूप महत्त्वाचं आहे। तसेच ज्यांना या 7 दिवसांमध्ये कोणतीच सेवा करणं शक्य झालं नाही, तर त्यांनी या दिवशी फक्त दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 1 पारायण तुम्ही करू शकता। तसेच 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचे देखील पठण करू शकता। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। नवरात्रीचा प्राण मानला जातो अष्टमी तिथी आणि या दिवशी तुम्ही ज्या सेवा करणार त्याचं अनन्यसाधारण फळ मिळेल। तसेच या दिवशी 64 योगिनी यंत्र आपल्या मुख्य दरवाज्यावर देखील लावायचे आहे। तर आवर्जून ज्या काही महाअष्टमीच्या सेवा आहेत तर त्या आवर्जून तुम्ही या दिवशी करा। तसेच तुम्हाला या नवरात्रीमध्ये कोणतीच सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्या देखील सेवा तुम्ही या दिवशी करू शकता आणि त्यासोबतच देवीला हा नैवेद्य देखील आवर्जून अर्पण करा।